नमस्कार, मी राजवीरा. आपण पाहत आहात आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक आढावा घेणारे विश्वासपूर्ण न्यूज चॅनल वायझेड इंडिया टीव्ही. आणि आता पाहूयात आत्ताची महत्त्वाची बातमी. 2014 पासून काही आपल्याला माहिती आहे, परत मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही. त्या सगळ्या परिस्थितीमुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही सर्व कार्यकर्ते एक मीटिंग झाली आमची, व काय करायचं, निवडणूक हो असं होता अंदाज. काही लोकांनी भावना व्यक्त केल्या, असं करूया तसं करूया, बऱ्याच म्हणजे त्या केल्या. मी थोडं केलं की आपण प्रत्येक प्रभाग निहाय, प्रत्येक बूथ निहाय कार्यकर्त्यांना भेटलं पाहिजे. तुम्ही विचार करा, 2000 ते 2024 म्हणजे जवळजवळ 25 वर्ष म्हणून आपण आपलं राऊंड करता, एवढा मोठा कार्यकाल मला मिळाला. काही माझ्याकडे एक वडिलांची पुण्याई, बाबांचा आशीर्वाद, या दोनच गोष्टी माझ्याकडे. आणि हे सर्वसामान्य आपल्या समोर बसले सर्वसामान्य कार्यकर्ते, आपण बघा इथं समोर सर्व कार्यकर्ते आहेत. अगदी यांचा विषय, अगदी आमच्या समोर नाना राहिना काय, त्यांचा विषय आरक्षणचा आहे. अगदी आमचा हनुमा शिंगण भेटलं, त्यांचा विषय आहे. मोहन पोळांचा आहे. अगदी आमच्या शिंदे माळ्यामध्ये पाचुंकर आहेत, त्यांचा विषय आरक्षणचा आहे. म्हणजे तुम्हाला एक आता समोर नाव सांगतो. ह्या सर्व गोष्टीतनं जर मार्ग काढायचा असेल तर माझ्यानंतर मलकापूरला काय उपलब्ध होईल माहित नाही. शेवटी माणूस अनेक दिवस जाणार आहे, लक्षात तुम्ही घ्या. ज्या विश्वासानं ह्या लोकांनी मला साथ दिली अनेक सगळ्या संघर्षामध्ये, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मलकापूरचा संघर्ष मी तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण मला काय वेगळं आहे किंवा पत्रकार म्हणजे सगळं माहिती आहे. मी मुद्दाम सचिन मंडे भावक्यांची आली का आरक्षण झाल्याची मीटिंग झाली होती, मला तुम्हाला आठवते का? मी गल्लीत लोक अक्षरशः अंगावर आली, तुम्ही होता त्या मीटिंगला. शिवराज मोरे सगळे, एखाद्याची जमीन जात्या म्हणले की काय त्याच्या भावना असतात, स्वतः मी त्या संघा अनुभवलेल्या आहेत. आणि मलकापूरला प्रचंड सुशिक्षित वर्ग आहे. आता ह्यातनं जर आपणाला मार्ग काढायचा असेल, काय करायचं असेल, तर मी थोडस काही प्रश्न काढले मलकापूरच्या दृष्टीनं. जे कामं आता वाचली, साधारण त्याला 51 कोटींची गरज आहे. आणखी एक राहिलं सांगायचं, प्रधानमंत्री आवास योजना. खरं म्हणजे मलकापूरला झोपडपट्टी नाही, कराड शहरातनं त्यांचं पुनर्वसन झालं. त्यांना आपल्या परीनं लाईट, रस्ता, पाणी दिलं, त्यांना घर होणं गरजेचं आहे. ती घरं सुद्धा आपली मंजूर झाली, पण जागा ती नावावर कराड नगरपालिकेने प्रस्ताव आम्ही केल्यावर टेक्निकल ते आमचं टेंडर रद्द झालं. ती सुद्धा 560 घर आपल्याला बांधायचे आहेत. तो मोठा प्रश्न त्या तिथल्या विभागातला आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ज्या गोष्टींचं मी अवलोकन केलं की तुमच्या पुढे 51 कोटीचा निधी त्याकरता आवश्यकता आहे. सातत्याने मी एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा त्याच्या आधी फडणवीस साहेब असतील, पुन्हा आता फडणवीस साहेब झाले, सगळ्यांना आपण भेटून प्रयत्न करतोय, पत्र बाबांचे घेऊन, रिमार्क झाले, सगळं झालं, पण निधी काही मलकापूर पर्यंत पोहोचला नाही. अनेक लोकांना भेटल्यावर चर्चा झाल्या, काय करणार, कसं करायचं, अनेक गोष्टी लक्षात घ्या. ह्या सर्वांचा विचार करून आपण मुख्य प्रवाहात गेलं पाहिजे. आता मला व्यक्तिगत विचार तर हा निर्णय माझ्याकरता फार कठीण आहे. तुम्हाला ठीक आहे, आता म्हणजे आपण थोडे आपले संबंध मित्रत्वाचे पत्रकार म्हणणार, लक्षात तुम्ही घ्या, फार सगळं मला कठीण आहे. परंतु गेली 24 वर्ष जी सर्वसामान्य जनता माझ्या वाटचालीमध्ये माझ्या बरोबर आहे, जर आपण त्यांना न्याय देऊ शकलो नाही, हे जे प्रश्न तुमच्या पुढं मांडले, तर आपल्याला काय माफ करणार नाही. शेवटी चांगलं झाल्यावर नाव सगळं काढतात, कमी घेतात चांगलं म्हणण्यापेक्षा. पण जर हे नाही घडलं तर बऱ्यापैकी आपल्याला त्याचं एक गालबोट लागेल, ही भावना माझ्या मनामध्ये तयार झाली. अनेक आमच्या लोकांच्यावर चर्चा केली, राजकीय बिगर राजकीय म्हणा, जे आपल्यावर समाजकार्य म्हणजे सगळ्यांनी चर्चा करून मी या निर्णयापर्यंत आलो की आपणाला ह्या प्रवाहात गेलं पाहिजे. खरं म्हणजे नगरपंचायत नगरपालिका आणि नगरपंचायत इतकं लवकर निवडणुका लागतील असं मला नाही वाटलं. आधी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती होतील, परंतु अचानक नगरपालिकेचा प्रोग्राम पुढे आला. मी थोडस
बांधकाम मंत्री छत्रपती श्रीमंत शिवराज साहेबांना भेटलो. त्यांना जे काही रस्त्याचे प्रश्न आता मी तुम्हाला मांडलेत, मी सांगितलं मार्केट नांदलापूर आहे, ते शेवटी निधी हा मलकापूर ग्रामपंचायती नगर फार मोठा प्रवास लक्षात तुम्ही घ्या. काही जुनी नगरपालिका नाही, स्वतःचे फंड नाहीत, शासनाच्या ह्याच्यावर बऱ्यापैकी आपण सगळं योजनामार्फत काम करतो, लक्षात तुम्ही घ्या. त्यांच्याशी चर्चा त्यांनी सुद्धा त्याला बऱ्याच सकारात्मक प्रतिसाद दिला. माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये 14 ते 19च्या काळामध्ये मनीषा म्हैसकर मॅडमांच्या प्रधान सचिव नगरविकासच्या होत्या, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. त्यांनी आपल्याला अनेक योजना मदत केली, चांगलं काम आहे, स्वच्छ भारत असेल, पर्यावरण संवर्धन असेल, अमृत 2 मध्ये असेल, त्यांनी मदत केली, त्याची आठवण त्यांनी करून दिली. आणि मी त्यांना हे पुस्तक माझं दिले, माझ्या फोटोमध्ये बघा काय मलकापूरचं रिक्वायरमेंट आहे. मी माझ्याकरता काही त्यांच्याकडे मागितलं नाही की मला काहीतरी पाहिजे. मला माझ्या शहराकरता, गावाकरता ह्या गोष्टी करणं अभिप्रेत आहे. हा एवढा निधी अपेक्षित आहे. त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. त्या विभागाचे लोकप्रतिनिधी माननीय आमदार अतुल बाबा त्या ठिकाणी होते, शिवेंद्रराजे होते, आमचे एक नातेवाईक धुळ्याचे कुणाल पाटील होते, अनेक 2 अधिकारी होते. आणि मग चर्चा केल्यानंतर तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये जर येत असाल तर निश्चितपणानं आपणाला ह्या गोष्टी मार्गी लावायला बरं पडेल, असं त्याचं उत्तर ते निघालं. आणि 1-2 गोष्टी आणखी सांगणं आपल्याला महत्वाचं आहे. ह्या सगळ्या प्रक्रिया गेली 4-6 महिने आपल्या सुरू आहेत. दरम्यानच्या काळामध्ये 1दा-2दा त्यांची भेट झाली अतुल बाबांची. त्यांनी त्यांचा दृष्टिकोन, कामाची पद्धत किंवा ज्या काही अपेक्षित आहेत पॉझिटिव्ह अँगलने विचार करून मलकापूर शहर आणखी आपल्याला पुढं न्यायचं आहे. जसं तुम्ही मलकापूरमध्ये काम कसं, आम्ही काय आमची मंडळी काम करतायत, त्यांचे काय प्रश्न आहेत, आपण एकत्रित सामोरं गेलो तर आणखी गतीनं त्या कामाला गती येईल, ह्या भावनेनं आपण ह्यापर्यंत पोचलो. आणि बरेच दिवस लोकांना उत्सुकता आहे, पण पेपर फुटला का काय नेहमी आपण म्हणतो, उत्सुकता आहे की नेमकं आपण काय करणार. पण थोडं आपण मुख्य प्रवाह भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि नेमकं त्यामाग घेण्यामाग किंवा जाण्यामाग हा जो तुमच्यापुढे मी आलेख वाचला, एकमेव कारण आहे. मला व्यक्तिशः मनोहर शिंदेना कुठं जाऊन काही मिळणार नाही. मी मलकापूरचा विकास एक डोळ्याची, जी सगळी आमची महिला बसल्या सगळ्या नगराध्यक्ष, अगदी सागर जाधव आमचे पहिले नगराध्यक्ष होते, पहिले 2008चे आमचे नीलम मेडगे, सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आहेत. त्यांच्या अडचणी आणि मलकापूरचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावायच्या एका भावनेनं एक पाऊल टाकलेलं आहे. आता मलकापूर हे असं शहर आहे की तालुक्यातली सगळी मंडळी त्या ठिकाणी राहतात. हे बऱ्यापैकी आपल्याला सगळ्या मला कल्पना आहे. त्या निवडणुकीला सामोरं त्या माध्यमातून आम्ही जाणार आहोत. मला आशा आहे इकडे त्या बदलत्या निर्णयाचं स्वागत होईल आणि पुन्हा मलकापूरची मंडळी मला सेवा करायची संधी देतील अशी अपेक्षा आहे. मला एकच विनंती आहे की ही माझी सकारात्मक बाजू तुमच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत जावी, कार्यकर्त्याने कळावी. कारण सगळे कार्यकर्ते कधी एकत्र नाही आपण आलो. मी प्रत्येक प्रभागवार मिटिंगा वगैरे झाल्या आणि काम करताना 100% कुठली व्यक्ती बरोबर नसती. काम करताना काय थोडं मागं पुढं होत असतं, प्लस मायनस. सगळ्याचं अवलोकन करून हा पुढे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय प्रमाणे हा मलकापूरचा विकास होण्याकरता तुम्ही पत्रकार मंडळी सर्व जनतेने मला आशीर्वाद द्यावा थोडी विनंती करतो आणि थांबतो. 2 त्याच्यामध्ये गोष्टी लक्षात घ्या. तुम्ही थोडस उशीर आला. मला जर माझं अवलोकन केलं तर अतुल बाबांनी आणि 2 निवडणुका एकत्र मलकापूर केलेल्या आहे. एक 2005ची मी जेव्हा सरपंच झालो आणि 2013ची.
त्यामुळे थोडस एक पॉझिटिव्ह थोडस त्यामध्ये विचार आला म्हणा. आणि मलकापूरचा जो विकास झाला तो केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये काँग्रेस सरकार असतानाच झाला. म्हणजे शासनाच्या मदतीशिवाय किंवा त्यांचा वरदास्त म्हणून आपण मदत काय शिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही हा मला जाणवलं. मी माझ्या एवढा पाठपुरावा आणि पत्रव्यवहार एकदा आपण बघूया म्हणजे मित्र म्हणून प्रचंड आहे. मला उदाहरण सांगतो. अगदी आपलं एअरपोर्टचं सुरू झालं काम आणि बांधकाम परवानगी देण्याकरता थोड्या अडचणी आल्या होत्या. काय त्याला एअर डिस्टन्सच्या आल्या होत्या. मी स्वतः त्यावेळेचे आपले मंत्री शिंदे साहेब, शिंदे म्हणतो आपण त्यांना भेटून ते निवेदन पत्र नेऊन म्हणजे प्रयत्न करण्यातला मला भाग सांगितला. त्यामुळे थोडस माझं सुद्धा आहे की मला प्रशासन जवळनं बघायला किंवा अनुभवायला मिळालं. गेल्या 10 वर्षात तुम्ही भाजीला नवीन व्यवसाय तुम्ही खूप चांगल्या आता काँग्रेसमध्ये पहिल्या बघितले आता भाजपमध्ये निघालाय दोन गोष्टी आहेत. तुम्ही चांगला प्रश्न विचारला मला. मी जिथं राहिलो कुठे मी अगदी युवक काँग्रेस पासून संघटनेत काम केलेलं आहे. मी अगदी तुम्हाला पटणार नाही कुणाला पण आम्ही टेम्पोनं प्रवास केलाय. म्हणजे युवक काँग्रेस काम करताना चिरमुरे फुटाणे खाऊन म्हणजे मेळावे वगैरे आम्ही केलेत. आता काळ फार बदललाय. युवक काँग्रेस पासून अगदी कराड दक्षिणच्या अध्यक्षपर्यंत काम केलं. ज्या ठिकाणी काम केलं अत्यंत प्रामाणिक अत्यंत हार्डवर्क म्हणून आपण डिसिप्लिन म्हणजे असं कुठेही तुम्हाला अगदी कुठं कार्यक्रमात मी स्वतः खुर्च्याला होतो म्हणजे असं काही मला कधी वाटलं नाही. आणि ज्या ठिकाणी मी काम केलं त्या ठिकाणी माझं प्रामाणिक काम झालं ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे काही गोष्टी झाल्या ही वस्तुस्थिती आहे. पण आता मी जिथं चाललोय माझं व्यक्तिगत ठीक आहे. मनोज शिंदेना काय बाबा थोडस मान अपमानच्या गोष्टी आपण बोलला पण मी तसं मानत नाही. मी अगदी जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला दारात असं थांबतो. मी कधी बाबा आमदारांचा मुलगा आहे माझ्या आमदारांचा म्हणून असं कधी थोडं सिस्टीम मध्ये काम करायला मी प्रयत्न करतो. आणि माझं कामाची पद्धत ही विकासाला धरून आहे. त्यामुळे मला थोडं जरी काही मागं पुढे झालं तरी मी गावाकरता समजून घेऊन ते पुढे जाईल. त्याच्याकरता काही माझं हे राहणार नाही. आता बघा मी हा विचार मांडलाय 100%. आता दोन गोष्टी आहेत. आता स्टेजवर बसले ते 100% येते की नाही तुम्हाला कळेल ना ज्या दिवशी आपलं ह्या मी आता म्हणून म्हणलं ना मी म्हणणं योग्य नाही ना. ज्या दिवशी तो काय कार्यक्रम होईल समारंभ होईल त्यावेळेला आपल्याला कळेल. आज त्याच्यावर बोलणं योग्य राहणार नाही. तुमच्या नेतृत्वाला नाही दोन गोष्टी आहेत. माझा निर्णय आता जाहीर झाला बरोबर. मी तुमच्या समोर पहिल्यांदा अधिकृतपणे आज जाहीर झाला. शब्द मी राजीनामा देऊन 2 दिवस झाले आज जाहीर झाला. आता तो निर्णय पक्षाध्यक्ष म्हणून माननीय अतुल बाबा भोसले घेतील. मी त्याच्यावर भाष्य करण्यायोग राहणार नाही. आता आपण त्या पक्षाच्या व्यवस्थेमध्ये काम करणार आहोत त्यामुळे तो निर्णय तो घेतील. आणि जी काही त्यांची माझी विकास कामाच्या अनुषंगाने चर्चा झाली त्यातून त्यांची भूमिका मलकापूर करता सकारात्मक आहे असं माझं मत आहे. तुमच्या नेतृत्वाला विरोध करून गेल्या 10 वर्षात अनेक जण अतुल भोसले यांच्या बरोबर गेलेले माहिती त्यांना बरोबर घेऊन तुम्ही चालणार आहात की कशा पद्धतीनं त्या भाजपमध्ये आता 2 मिनिटं फक्त ऐका. मी मगाशी एक वाक्य वापर आता ऐका 2 मिनिटं. सुभाष तर थोडं साक्षर सगळ्यात आहे. 2008 पासून मी तुम्हाला मगाशी सांगितलं 2008 ला नगरपंचायत झाली तेव्हा 9 लोक आमची आली. एक अपक्ष आली दादा शिंगण आणि 7 त्यांची आली. परंतु एकदा इलेक्शन झाल्यावर सगळं कामकाज आमचं एक मतानं झालं. मी तुम्हाला आज जाहीर सांगतो
म्हणजे मी अनेक मोठ्या लोकांच्या वर काम केलं, मलकापूर ग्रामपंचायत नगर. कधीही आमच्याकडे चर्चा अनेक विषयावर झाली, कधी आम्हाला ठराव सगळे आमचे एक मतानं आहेत. काही पत्रकार मंडळी आमच्या मिटिंगला नेहमी येतात आणि त्यांच्यावर जी मंडळी आज तिथं कार्यरत आहेत, आम्ही एकत्र काम केले. मला असं काही वाटत नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगतोच पहिल्यांदा की आमचे सगळ्यांचे फॅमिली संबंध आहेत. म्हणजे आम्ही अनेक ट्रेनिंगला असू द्या गेलो तर समजा ठीक आहे, ते आधी गेले मी आता मागून चालले म्हणून असं काही होईल असं मला वाटत नाही. आणि एक थोडस इतक्या वर्ष मी काम करतोय, थोडं मला एक स्वतःला कॉन्फिडन्स आहे. माणसाचा स्वतःवर स्वतःचा विश्वास पाहिजे की सगळ्यांना बरोबर घेऊन गावच्या विकासाच्या मुख्य धारेमध्ये ठेवण्याकरता मला सगळ्यांचं सहकार्य मिळेल. तुम्ही एक आरोप केलेला जो आता चर्चेत येतोय, चर्चा सुरू आहे, कृष्णा हॉस्पिटलचा प्लस घेतलेला तुम्ही आरोप केला. आरोप असं नाही बघा, काय मला इलेक्शनचा मुद्दा होता तो. हा, आता काय झाले, 17 फेब्रुवारी 2024 ला बॉडीची मुदत संपली. आज तारीख आहे 8 नोव्हेंबर 2025, म्हणजे जवळजवळ 1.25 वर्षाचा कालावधी. त्या कालावधीत नेमकं प्रशासकीय कारभार त्या ठिकाणी होतं, नेमकं काय झालं मी माहिती घेतो. हा, आणि ती बाब न्याय ऐका माझं, मी त्यावेळी म्हणलं होतं ती बाब न्याय प्रविष्ट आहे, म्हणजे ती प्रोसेस मध्ये आहे. मला काय वाटणार नसेल घ्या, मला व्यक्तिगत काही वाटणार नाही. तुम्ही माझा आता मी पत्र ते बहुतेक लोकमतला आलं, पत्र वाटलं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी माझ्या क्लिअर होतील. माझ्या मनामध्ये पूर्ण आदराची भावना आहे. हा, पत्र बाजनामा असं आपण लिहितो 2 वळीत की माझ्या घरगुती अडचणींवर राजनाथ असं लिहिलेलं नाही. नाहीतर मी तुम्हाला कॉपी पाठवतो. ते पत्र तुम्ही वाचल्यावर त्यातल्या ह्या सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. हा भाऊ, गेले 20 वेगळा प्रश्न विचारला मला, त्यालाच विचारायचं आहे. आता तुम्ही मलकापूरच्या विकासासाठी मुख्य प्रवाहात जाताय. आता एक प्रश्न, 2च प्रश्न एकत्र घेऊन तुम्ही म्हणता की न्याय प्रविष्ट बाब, पण असं काही नाही की न्याय प्रविष्ट बाब आहे तर मलकापूरमध्ये ज्यांनी सत्ता भोगलेली आहे अनेक वर्ष त्यांना प्रशासन उत्तर देत नाही असं होत नाही. त्याच्या आतापर्यंत या 4 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये तुम्ही माहितीला घेतली नाही. हा पहिला प्रश्न जो मगाशी विचारला त्याला. दुसरा, तुमच्या बोलण्यातून असं आलं की तुम्ही सिस्टम मध्ये काम करायचं तुम्हाला आणि मुख्य प्रवाह आहे, तर तुमचा असा इनडायरेक्ट आरोप आहे का म्हणजे विरोधकांना निधी देत नाही? तुमच्या बोलण्याचा अर्थ तसा आहे का? आणि मग तुमच्या मनात दडपण येते, तुम्हाला हा निर्णय घेण्याचं कठीण वाटतंय, तर तुमचा असा इनडायरेक्ट आरोप आहे का भाजप निधी न देत नाही त्यामुळे तिकडे निघालं? नाही बघा, 2 गोष्टी. तुम्ही आता राज्याचं अवलोकन केलं तर तुम्हाला उत्तर मिळेल. मी निधी देत नाही असं म्हणणार नाही, माझा प्रयत्न कमी पडले म्हणेन. मी एकनाथ शिंदे साहेबांचा रिमार्क घेतला, कुठं ऑर्डर निघाले, मनोहर शिंदे ते कुठे कमी पडले असं मी म्हणेन ना. तशात तुम्ही घ्या ना. आता राज्याच्या राजकारणाचं अवलोकन तुम्ही केलं तर तुम्हाला तर उत्तर मिळेल. मी एवढा मोठा नाही की त्यांच्यावर कुणावर अलिकेशन करणं. नाही 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 तुम्ही काय म्हणताय, मुख्य प्रवाहामध्ये मला जायचं निधी देत नाही किंवा तुमची वैयक्तिक गरज आहे असं कोण जावं. हो का, माझा प्रवास जर तुम्ही पाहिला 2000 ते 2024 म्हणून आपण 25 नाही लक्षात घ्या तर तुम्हाला नीट येईल. म्हणजे मी 25 वर्ष या गावाचा कारभार करतोय. सोपं नाही लक्षात घ्या तुम्ही, आता म्हणजे फ्रँकली बोलता. हा, 25 वर्ष हे सगळं टिकवणं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मलकापूरला निधी मिळाला, विकास झाला, तो केंद्रामध्ये राज्यामध्ये काँग्रेस सरकार होतं. कसं असतं, वाढपी आपला असला ना, आपण पंक्तीला बसलो, वाढपी आपला असला न कद मनोहर शिंदे जोड्या म्हणजे लाडू जादा येतो.
मंत्री महोदय शिवेंद्र बाबा यांना काही वेळा फोन बोलला. शिवेंद्र बाबा म्हणजे मुख्य प्रवासी आहे. त्यानंतर प्रलंबित कामासंदर्भात विकास कामासंदर्भात आपण विचारतो. असं तुम्हाला वाटतंय का की अशा वगैरे दाखवून काही लोकांना इंटरव्ह्यू करायला नाही, त्यांचा बोलण्याचा अर्थ असा होता, तुमची जी प्रलंबित काम आहेत त्यांना गती द्यायची असेल तर थोडस तुम्ही तेच म्हणायचंय, प्रलंबित कामं गेलेल्या आशा दाखवून इन्कम करायला असं नाही. असं बघा, असं आपण म्हणणं योग्य राहणार नाही. मी काय म्हणतोय, माझी जी अटॅचमेंट मलकापूरच्या नागरिक आणि सर्वसामान्य जनतेवर आहे, मी तुम्हाला साधं उदाहरण दिलं, तुम्ही ते नाही घेतलं सिरियसली. मार्केट आणि नांदलापूर रोड तुम्ही सगळ्यांनी वापरला आता ह्या 2 वर्षात, बरोबर. तो रस्ता आपण 100 रुपयाच्या स्टॅम्पवर, म्हणजे मोहिते साहेब आले असतील, 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लोकांच्या सह्या घेऊन केल्या 18 मीटरचा. एकही त्यांना आपण मोबदला किंवा FSI दिलेला नाही. म्हणजे किती विश्वास लोकांचा आपल्यावर आहे. मला काय वाटतंय किंवा त्यांना काय वाटतं याच्यापेक्षा ज्या कमिटमेंट किंवा जी कामं आपण मलकापूरच्या शहरामध्ये नियोजित केले ती पूर्ण करण्याकरता थोडासा त्याला राज्य आणि केंद्र सरकारचा वरदास्त पाहिजे, हे तुम्ही घ्या. त्यामुळे 3 पक्षात माहितीमध्ये भाजपच का 3 पक्षात माहिती भाजपच का? मी तुम्हाला मग सांगितलं, मलकापूरला निधी पुरी मिळाला तो केंद्र आणि राज्यामध्ये मिळाला. राज्याकडून सगळा मिळाला सध्या, केंद्र शासनाने म्हणजे केंद्र सरकार त्यामुळे मिळाला. त्यामुळे थोडस मी त्याचा म्हणजे काय म्हणू आपण त्याचं अवलोकन करूनच थोडस पुढे चाललंय. तुम्ही ऐकलं नाही माझं मगाशी? नाही, नाही असं नाही. ऐका, तुम्ही सांगतो, त्यांनी त्यांची बाबांची पत्र आपण घेऊन सगळा त्याचा पाठपुरावा केला, त्याच्यावर रिमार्क आहे. बाबांच्या पत्रावरच आपण प्रयत्न करत होतो. सरकार इथं आता असताना भाजपचं रिमार्क पुढे काय झालं नाही, आपण प्रयत्न केला. आता बघा, सरकार जर आपलं नसेल तर प्रयत्न करणं आपल्या हातात आहे ना. असं मी नाही म्हणणार लक्षात घ्या, बरोबर आहे ना. नगराध्यक्षाचा उमेदवार अतुल भोसले देणार आणि तुम्ही उपनगराध्यक्ष 10 जागा मागताय, हे खरं आहे का? तर त्याच्या बाबतीमध्ये आजोबा बोलतील, मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही, तेच ते अधिकृत बोलतील. भाव गेले 20-22 वर्ष झालं तुम्ही मलकापूरवर एखादी सत्ता राखून आहेत. एकदा तर तुम्ही असं नाही, एकदा तर तुम्ही 17-0 मला मिळाले, एकदा तर तुम्ही 17-0 करिश्मा देखील करून दाखवलाय. मग आता निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही काँग्रेस सोडून भाजपमध्ये निघालाय. मग हा काँग्रेसचा पराभव म्हणायचा का भाजपला एक असा नेता पाहिजे होता की मलकापूरमध्ये पुन्हा सत्ता आणण्यासाठी मलकापूर ह्या प्रयत्नात यशस्वी झालं? भाजप 17-0 ज्या वेळा केलं तेव्हा अतुल बाबा आमच्याबरोबर होते, पहिली गोष्ट 17 तेव्हा. आणि आता काम करताना म्हणजे जे मी तुमच्या पुढे आलेख मांडलात आणि ज्या जनतेमुळे मी ह्या खुर्चीवर बसलोय त्यांच्या प्रती काहीतरी मी देणं लागतो. माझं व्यक्तिगत काही असेल किंवा थोडस काही गोष्टी असेल, मी थोडा या ठिकाणी मलकापूरच्या प्रलंबित कामाचा आणि जो लोकांनी विश्वास दाखवलाय, आरक्षणचं काम असेल, रस्त्याचं असेल, भू संपादनचं असेल, ते पुरं व्हावं आणि त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही ह्या भावनेनं यापर्यंत आले. आणि त्यांच्यावर ज्या ज्यावेळी चर्चा माझी झाली अतुल बाबांच्या बरोबर, आपण या बाबतीमध्ये त्यांचा दृष्टिकोन जी पाहिला, म्हणजे मी आता तर आम्ही एकत्र काम केले त्यानंतर पाहिलंय, त्यांचा दृष्टिकोन थोडा विकासाभिमुख मला जाणवला. किंवा त्यांना सुद्धा ह्या मतदारसंघ त्यांच्या जी चर्चा झाली, मतदारसंघाला मोठी परंपरा आहे. यशवंत मोहिते भाऊंनी काम केलं, राज्याला दिशा दिली, काकांनी काम केलं, सर्वसामान्य माणसाला सत्तेत आणलं, बाबांनी देशाला राज्याला दिशा दिली. सध्या त्यांच्यानंतर संधी मला मिळाली, तर मला थोडस कसं चांगलं काम करता येईल त्याकरता थोडस
आपण एकत्रित जर काम पुढे करत राहिलो तर मलकापूरचे प्रलंबित प्रश्न, एक चांगलं शहर मलकापूर आज आहेच आपल्या देशामध्ये. तुम्हाला सांग, आसामचं उदाहरण दिलं, आणखी कसं पुढे नेता येईल किंवा आणखी त्याला कसं नावारूपाला आणता येईल या बाबतीमध्ये त्यांच्यावर चर्चा करत मला स्वतःला कॉन्फिडन्स मिळाला. आता हा विकासाचा मुद्दा भाऊ असं मी म्हणणार नाही. मी तुम्हाला ऐका की मी तुम्हाला तेच सांगितलं मग त्यांच्या प्रश्नामध्ये की आमच्या इथं एकही ठराव म्हणजे मतदानाला झाला नाही. जे नगरसेवक आले निवडून त्यावेळेला आघाडी होती, पुन्हा पक्षावर लढलो, कधी सुद्धा आम्ही त्या सभागृहात बसल्यावर आम्ही मलकापूर शहराचे प्रतिनिधी आहोत आणि एकमेव नगर पंचायत किंवा नगरपालिका असेल की आपण स्वनिधीतून प्रत्येक नगरसेवकाला फंड दिला 5 लाखाचा की तुम्ही काम सुचवा. लक्षात नाही भाऊ, एवढ्या सगळ्या प्रक्रियेत आता विकास कामाचा मुद्दा तुम्ही सांगून भाजपमध्ये निघालाय, ठीक आहे, परंतु आजपर्यंत तुमच्याच भाषणातून आम्ही सर्व ऐकत आलो की काँग्रेसची विचारधारा आणि भाजपची विचारधारा ह्या परस्पर दोन अशा विभिन्न बाबी असताना आता त्या तुम्ही कशा अंगीकार करणार? आता ते माझं कौशल्य राहील, म्हणजे तुम्ही म्हणला ते माझं राहील कौशल्य. कौशल्य आहे भाजपमध्ये गावाच्या ज्या काही प्रलंबित योजना आहेत, तुम्ही थोडा उशीर आला, मी त्याचा 10 मिनिटं त्याचा आढावा घेतला. हे करायचं असेल तर थोडस आपल्याला मुख्य प्रवाहात गेलं पाहिजे. पक्षनिष्ठा, प्रामाणिकपणा माझ्या दृष्टीनं 2000 ते 2025 ज्या सर्वसामान्य मलकापूरच्या नागरिकांनी विश्वास ठेवला माझ्या अनेक संघर्षामध्ये, अनेक आमिषामध्ये की ते मनोहर शिंदे बाबा काहीतरी करतील, आपला प्रश्न आहे सोडवतील, त्या अनुषंगाने विश्वास ठेवला आणि ही माझी जर्नी झाली. आता ह्या सगळ्या बाबतीमध्ये आज माझं दायित्व आहे की माझं वय 50च्या पुढं आहे की ह्यांचे राहिलेले जे प्रश्न आहेत हे त्या विश्वासाला तडा न दाता मार्गी लावणे हे एकमेव माझ्या पुढे आता म्हणजे सगळ्या प्राधान्यक्रमातलं प्राधान्य आहे. आणि त्याच्याकरता थोडस मला काही गोष्टीचं आपण काय म्हणू त्याला म्हणजे बाजूला सोडून पुढे गेलं पाहिजे. पाहिलं जातं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याच्यासोबत आपण 20 वर्ष सुमारे कामकाज केलेलं आहे. मलकापूरमध्ये आपला राजनीतीमध्ये जो दबदबा आहे स्वतः आमदार आतुरबाबा भोसले यांच्यासोबत आपण गेलेला हा राजकारणातला दबदबा पुन्हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपल्याला काय उत्तर आहे म्हणजे ह्याच्या बाबतीत मी आता भाषण काय बरोबर माझा एक मताचा केला, एकमुखी नाही, एक मताचा. आता ऐका 2 मिनिटं बरोबर तुम्ही आता समोर राजू, सुभाष, मालिक आणि अमोल आहेत. आपण पत्रकारांना सभागृहात होतो बोलवत, आपलं सभागृह लहान आहे, जेव्हा संख्या वाढली कितीतरी वेळा मिटिंगला त्याला समोर विचार आलेत नाही ते, आणि सभागृहात सुद्धा प्रचंड चर्चा झाली. हा, आणि कोविड नंतर आपण ऐका 2 मिनिटं साहेब, कोविड नंतरच आपण थोडस त्याला त्याच्या आधी 2000 तुम्हाला कोण ठराव केला म्हणलं? नाही विचारा तुम्ही
ठराव असा आपण कुठे केलेला नाही. फक्त पत्र तुम्हाला देतो मीटिंग ते आम्ही देत नव्हतो कुठेही. मी आता जबाबदारी ऐका, जबाबदारी नाही याचा सगळा. पण ऐका की 2 मिनिटं, माझं काय म्हणणं आहे, समजा आपण म्हणू की 10 वर्ष कारभार उदाहरण म्हणून घ्या. 10 वर्षामध्ये 7 वर्ष तुम्ही सभागृहात आलाय, ती नाही आला, 7 वर्ष तुमच्या कॅने आला असेल ना. आणि या सगळ्याचा विचार करूनच आपण एवढी मोठी इमारत बांधली. थोडा वेळ द्या मला, ते इमारत भाऊ त्याला जोडून एक माझा प्रश्न आहे. आणि प्रत्येक सदस्याला आपण प्रोसिडिंगची नक्कल देत असतो, त्यामुळे सगळे रेकॉर्ड मध्ये उपलब्ध आहे सगळ्या सदस्यांना. भाऊ मला एक प्रश्न आहे, मीडिया किंवा प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया कोणाचा काही दुश्मन नसतो. 3 वर्षापूर्वी हीच बातमी दिलेली की मनोहर शिंदे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तुम्ही त्याची होळी केली वर्तमानपत्राची आणि हे वृत्त खोळसारपणाचं आहे असं तुम्ही प्रेस नोट काढली. मग आज काय समजायचं? तुम्ही ऐका 2 मिनिटं, पहिलं तुम्हाला काय त्याला उत्तर आहे तुमचं? सांगतो, उत्तरावर आहे. मी तुम्हाला नंबर सांगतो, म्हणजे तुम्ही चुकीचा प्रश्न विचारला. होळी वगैरे काही केली नाही, प्रश्न सांगतो. माझा आणि आता हरीश आमचा आलेला नाही, हरीशला मी सांगितलं कोण, मी स्वतः फोन केला सध्या की कार्यकर्त्यांची चर्चा आहे की भाऊ आपण निर्णय घेतला पाहिजे, आपलं नगर विकास खातं वगैरे, मी त्याशी बोललो सगळं झालं सध्या. होळी वगैरे काही नाही, मी आपण त्या चर्चा होती. ऐका, आपण निर्णय कुठेही केला होता लक्षात घ्या. निर्णय त्यावेळेला झाला असं म्हणणं योग्य नव्हतं, लक्षात घ्या. आता ती बातमी त्यांना मी माझी होती विनंती तुम्ही देऊ नका, त्यांनी दिली. आता त्याच्याबद्दल मी एखादा निर्णय झाला तर आपण कधी सांगा मला. पण मी काय म्हणलं, मी त्याला काय बोललो का? फक्त मी खंडन केलं, पत्र नाही काढलं. मी काय सांगितलं, मी माझं पत्र वाचा साहेब, अजून घेऊन वाचा. बघा तुम्ही मला सांगा, तुम्ही वाचा. मी फार पत्र म्हणजे थोडस ड्राफ्ट करताना शब्द हे करतो, लक्षात घ्या. मी एवढं सांगलं की यात तथ्य नाही, बघा तुम्ही. हा तुम्ही त्या नाही ऐका ना, 4 महिन्यापूर्वी नाही, तुम्ही छापलं तारीख काढून सांगतो त्याला. हा, आणि त्यावेळेला मी हरीशशी बोललो होतो, फक्त हरीशला एकदा घेऊन बसू आपण. हा दोन मिनिटं ऐका. चव्हाण कुटुंबियांचे संबंध हे भावनेचे पलीकडे लक्षात तुम्ही घ्या. मग त्याच्याबद्दल मी इथं व्यक्त होणं योग्य नाही. आता बघा तुम्ही जे सांगताय, हा ऐका ना माझं, ते सांगताय ते तुम्ही फक्त एकदा नीट हे करून बघा, मग मला विचारा. माझं काय म्हणणं आहे त्याच्या, मी काय म्हणतोय माझं वक्तव्य ते नीट, मी काय म्हणतोय माझं वक्तव्य तसं नाही. बोला बोला, आता ऐका, बोला आता, बोलत त्यांना बोलू जातात. हा तर ऐका, नाही आता दुष्काळ कसं बरं बोलूया. हा तुम्हाला संधी नाही दिली. हा दादा असतील, तुम्ही असतील, ठीक आहे, पण लेकराचा आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून त्यांचं नाव आहे का? माझं काय म्हणणं आहे, तो निर्णय ह्या सातारा जिल्हा काँग्रेस म्हणजे आपलं सातारा जिल्हा भाजपचे अध्यक्ष आता घेतलं, लक्षात घ्या. तुम्ही ऐकून घेत जावा ना.
बोला. दादा तुम्ही असेल तर ऐका त्यांचं, तुम्ही ऐका ना, तुम्ही ऐका ना, 2 मिनिटं ऐका ना, त्यांचा विषय होऊ द्या ना. मला काही गडबड नाही, तुम्ही काळजी करू नका. त्यांच्याकडे उत्तर त्याचं उत्तर दिलं का? मी तुम्हाला काय सांगितलं, याचं समीकरण म्हणजे मला कळलं नाही काय. म्हणजे आतापर्यंत पुरुष मंडळी या ठिकाणी महिला आंदोलन आहे. तर त्याचं काय करायचं? तुम्ही माझे सगळे कार्यक्रम पाहिले असतील तर महिलांचं प्राधान्य राहतं, नेहमी लक्षात घ्या. हा, त्यामुळं त्यांचं दिनकरचं बाजूला होऊ द्या ना. हा, तर ऐका पाठीमागं. दादा असतील तुम्ही असेल मलकापूर लेकरासारखं. जरा ऐका 2 मिनिटं प्लीज. ऐका तुम्ही. दादा असेल तुम्ही असेल मलकापूर लेकरासारखं प्रेम केलं. आता ही लेकरू विकासासाठी भाजपकडे घेऊन चाललाय. तिथं जर ह्याचं विकासाचं स्वप्न नाही पूर्ण झालं तर परत हे दुसऱ्या पक्षात घेऊन जाणार नाही. पण मला स्वतःला म्हणजे ते विकासाचं काम म्हणजे पुढे जाईल असं स्वतःला मला म्हणजे काय म्हणून आपण त्याला एक आत्मविश्वास निर्माण झाला. मी ज्या लोकांना भेटलो जी चर्चा झाली. हा, पण आता दादाने आम्ही एकत्र काम केलं. दादा सुद्धा आता महायुतीमध्येच आहे, बरोबर. एकत्र काम केलं, मागची निवडणूक आम्ही एकत्र लढली. मी माझी ज्यांच्यावर चर्चा झाली, 2 खाती महत्वाची आहेत माझ्या मलकापूरच्या विकासाकरता. जर ऐका मला पाठीमागे पुन्हा रे, एक सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मुख्यमंत्र्यांकडे मेन खातं आणि प्रधानमंत्री आवास योजना विषय आहे. त्यांच्यावर जी चर्चा झाली, जी काही गोष्टी समोर आल्या त्यातनं त्यांनी मला तो कॉन्फिडन्स दिलेला आहे. आणि जी काही अतुल बाबांच्यावर झाली चर्चा त्यांनी त्याबद्दल कॉन्फिडन्स दिलेला आहे. असं म्हणणार नाही मी. तुम्ही थोडं उशीर आला पहिली गोष्ट. हा, त्यामुळे आता ते पुन्हा रिपीट करावं लागेल मला. तो सुद्धा प्रश्न झाला, त्याने विचारला. हा, ते पुन्हा नको. जर ऐका मला पाठवून 2 मिनिट ऐका. नाही, 2 गोष्टी बघा. तुमच्या प्रश्नात किती विरोधाभास आहे बघा. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, मी प्रेस सुरू करण्यापूर्वी एक पूर्ण आढावा घेतला. सगळ्या योजना मलकापुरात आहेत त्या आता केंद्र राज्यात काँग्रेस सरकारने मिळालं. शहराची वाढ प्रचंड गतीने होते. तुम्ही एकदा फेरफटका मारा मलकापूरला. 24/7 योजना 2008 ला सुरू केली. आता कुठलं वर्ष चाललंय? 2025. त्यावेळची पाण्याची क्षमता आणि आत्ताची त्याच्याकरता त्याचं मेकॅनिझम केलं पाहिजे. घनकचरा व्यवस्थापन त्यावेळेच येणार, आता येणार. वाढीव भागामध्ये सांडपाणी प्रक्रिया करणं. मलकापूरला एखादं गार्डन झालं पाहिजे, एखादं स्टेडियम झालं पाहिजे किंवा एखादं पूर्ण झालं पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांना पाहिजे. या सगळ्या सुविधा करण्याकरता निधीची आवश्यकता आहे का नाही? जर मला आता विचारता येत आहेत पत्रकार मलकापूरचे, गेल्या 6 महिन्यापूर्वी पाण्याची अवस्था मलकापूरमध्ये काय होती लक्षात घ्या. आज आपण 270 आणि 150 एकत्र मोटर चालवते. 300 चालवायचे आपण, ते ज्यादा त्याच्यावर पाईपलाईन बोजायचे लक्षात घ्या. दिवाळीपूर्वी ते बसून थोडं चर्चा करून आपण केलं. मला काय म्हणायचंय, शहराची विकासाची न थांबणारी भूक आहे. ज्या गतीने शहर वाढतं त्या गतीने ते विकास होणं गरजेचं आहे. आणि ही विकासाची परंपरा निरंतर राहावी याच्याकरता आपण हा निर्णय घेतोय. तुम्हाला कल्पना आहे की जे कुठं झालं नाही ते आपण केलं.
मुलगी जन्माला आली की आपण एफडी करतो. कुठे सांगा मला तुम्ही? कन्यारत्न योजना आपण केली, मुलींची बस सेवा आपण राबवली, अपंगांना आपण पेन्शन देतो, मला बरं मदत करतो सर तुम्ही घ्या. या सगळ्या योजना जर पुढे घेऊन रोल मॉडेल आसामची मंडळी जर मलकापूर येत असतील, काहीतरी चांगलं म्हणून बघतात ना, ते पुढे जावं किंवा त्यात आणखी भर पडावी हा त्याचा उद्देश आहे. आता बघा माझ्या ऐका 2 मिनिटं त्यांचा होऊ द्या, 2 मिनिट त्यांचा होऊ द्या ना. एक असं कसं तुम्ही एवढी सिनियर माणसं ना, नाही त्याला एवढं नको. मग ते नाही ऐका ना, त्यांचं होतं. आता विधानसभेला 1 वर्ष झालं बरोबर, 4 वर्ष आपल्या पूर्ण हातात आहेत. लक्षात घ्या, हे सगळे आपले प्रोजेक्ट पाईपलाईन मध्ये आहेत, लक्षात तुम्ही घ्या. हा, आणि तर बघा त्याबद्दल मी भाकीत करणं, मी एवढा मोठा राजकीय तज्ञ नाही की भविष्यात काय होणार आहे काय. आज मला असं वाटतंय की मी जे तुम्हाला वारंवार तेच सांगतोय, आज इथे समोर ज्या माझ्या लोक बसलेत, आज 25,000 मतदान आणि जवळजवळ 6,000 लोकसंख्या आहे. मूळ मलकापूर जे आहे, अगदी आगासनगर, जाधव, पोळ, शिंगण, रायनाग, देवकर आणि इकडे आमचे शिंदे, मुल्ला, थोरात, येडगे, ह्यांचे जे डीपीचे आरक्षणचे विषय ते कसे मार्गी लागतील, का जो त्यांना आपण शब्द दिला तो कसा पुरा करता येईल, हा त्यामागचा माझा म्हणजे प्रामाणिक हेतू. लक्षात घ्या, 100% कुठलेही काम होईल असं कुणीच खात्री देऊ शकत नाही, पण एक प्रयत्न राहील माझ्या. लक्षात घ्या राहील समाजाला. त्यांना सचिन काय बोलायचं? हा, आता सह्याद्रीचा विषय इथं काढणं बरोबर नाही, नंतर पुढच्या बोल. चला. हा, हा आता बरोबर आहे. आणि ह्या वर्षी नगराध्यक्षांना गाडी मिळणार. गाडी द्यायचं सुभाष, जरा ऐका, सुभाषला जरा बोलू दे, आमचा गावचा माणूस आहे त्यामुळे जरा सुभाषशी बोललं पाहिजे. जरा ऐका 2 मिनिटं तुम्ही. हे जे आपण काल मुख्यमंत्र्यांना जे दिले पुस्तक बघा तुम्ही, त्या पत्रामध्ये शेतात सगळा महापौर त्यामध्ये आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे ते सुद्धा काम आता ते घेवदे सर आमचे आहेत. घेवदे सर कुठे आहेत? घेवदे सर, घेवदे सर नाही, घेवदे सर. हा, सर्वोदय बॅकवर्ड, जरा ऐका, सर्वोदय बॅकवर्ड सोसायटी मध्ये आपण काम चालू केलं. तुम्हाला माहिती आहे काम चालू केलं की ते काम पुरं झालं असतं तर तिथं एक सेटलिंग पाण्याची क्षमता वाढली असती, ते पाणी गेलं असतं. दुर्दैवाने त्या कामामध्ये अडचणी आल्या बरोबर, कोर्ट कचेरी झाल्या, त्याला स्टे आला. सोसायटी मधल्या सगळ्या लोकांनी मुख्याधिकाऱ्यांनी संपर्क करून त्यांनी संबंधित काम सुरू झालेलं आहे. शेवटी मगाशीच सांगितलं की विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आणि तुम्ही जो प्रश्न मांडला की पूर्वीसारखं मलकापूरला पाणी मिळणार का, हा एकच उद्देश ठेवून आपण ही थोडी वाटचाल करतोय. निश्चितपणाने त्यामध्ये मार्ग निघेल. असं तुम्हाला वाटतंय का? पण मी त्यांची मदत झाली असं कधी म्हणलं? ऐकून घ्या तुम्ही, असं म्हणजे विरोधाभास कसं करू नका. माझ्या कुठल्याही ह्याच्यामध्ये बघा असं कधी मी सांगा नाकारलं नाही. तुम्ही प्रश्न मला कसं आहे बघा, तुम्ही तोच मी तुम्हाला काय सांगितलं, जे मलकापूरचे प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्ग लावायचे असतील, शहराच्या विकासाची वाटचाल गती ठेवायची असेल तर केंद्र आणि राज्य सरकारचा भरघोस निधी मिळणं मलकापूरला गरजेचं आहे. मलकापूर हे काही स्वतःची स्वयंभू नगर पंचायत किंवा नगरपालिका नाही की स्वतःच उत्पन्न. लक्षात तुम्ही घ्या. 10 तारखेपासून अर्ज दाखल करायचे आहे. तुमचा भाजपमध्ये प्रवेश कधी आहे आणि कोणाचा आहे हे अतुल बाबा जाहीर करतील.
भाऊ काल त्याला तालुक्यामध्ये फिरत होतो. खरं खोटं मला माहित नाही. तर ऐका बाबा, मलकापूरमध्ये एक दोघं ज्येष्ठ नागरिक होताना म्हणजे विधानसभेच्या दरम्यान निवडणुकीच्या दरम्यान भावाकडे गेल्यानंतर त्यांचं वाक्य होतं. तर त्याला खुलासा करावा त्यावर. आणि मला वाटतं ज्यांची तुमची भेट झाली ते नोटीस घ्यावं, प्रसिद्ध करावं, म्हणजे लोकांना कळेल काय प्रॉपर्टी मनोहर नाही. ते तुम्हाला जे भेटले त्यांना भेटा म्हणून बरं झालं. हा प्रश्न मनोहर शिंदे यांना विचारला, ते नोटीस घ्या आणि पेपरला प्रसिद्ध करा. ही होती आत्ताची महत्त्वाची बातमी. आमच्या नवनवीन बातम्यांसाठी आत्ताच आपल्या वायझेड इंडिया टीव्ही या न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसह. नमस्कार.